अहो शांताक्का, कुठं निघाला तू एवढ्या घाई घाईत? अगं इथंच चालले होते बघ. नारायणच्या दुकानामध्ये जायचं होतं, जरा सामान आणायचं होतं बघ. बरं बरं, या की मग आतमध्ये चहा तर घेऊन जा. अगं नको बाई, चहा घ्या. उशीर होतोय मला जायला. अहो कधी येत तर नाहीत, आलात तर घेऊन जा ना चहा. अगं घेईन, दुसऱ्या वेळेस आले ना तेव्हा घेईन बघ. होय काय? बरं बरं. तुमच्या शहरात राहणाऱ्या सुनीचं काय चाललंय मग? कधी फोन लावा सुनाला. आम्ही फिरायला आलोय, आम्ही पिझ्झा खायला आलोय, आम्ही पाणीपुरी खायला आलोय, आम्ही बर्गर खायला आलोय. अहो नुसतं खायलाच जाते बाहेर, फिरायलाच जाते नुसतं बाहेर. होय, शहरात चालूच राहतं तसंच. बाहेरच खायचं, जास्त फिरायलाच जायचं. हाव ना, मग जायचं मग सालातून एकदा दोनदा. अगं ही महिन्यातूनच 4-4 आणि 5-5 वेळा पळती. मग काही मागं पडायला नको का? अगं पोरला 25,000 पगार आहे. 25. पण बाई नुसतं खाण्यात आणि फिरण्यातच जाते. अगं तीच इथं गावात 25,000 रुपये पगार असते ना, मी 2 एकर वावर आणि चांगला बंगला बांधून ठेवला असता. अहो शहरातल्या लेकरांचं तसंच चालू असतं शांताबाई. आणि पोरग तसंच. पोराला म्हणलं ना कधी माईला पैसे पाठव, तर लगे पोरग सांगते घराला एवढं मोठं भाडे 10,000 रुपये. घराला कुठं 10,000 रुपये भाडं असतं का? आपल्या गावातच रम्याची इथंच 500 रुपये भाड्यानं घर भेटते. गेली नसली तरी पण येडी नाही मी, गंज कळतं मला सगळं. अहो शांताबाई, गावाकडचं वेगळं आणि शहरातलं वेगळं. शहरामध्ये आहे बघा 10,000 रुपये भाडं. जसं घर तसं भाडं. आणि तुमच्या गुड्डीचं काय चाललंय हो? होय माय, आपली गुड्डी पण लई मजेत आहे बघा. अहो नवरात्री एवढा जीव लावतो ना, बाई 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 बाई, तो नुसतंच मागं पुढं करत राहतो. अगं कमले, तुला सांगते, मी नाही का मागच्या महिन्यात गेलते ना गुड्डीकडं, तर राहिले होते बाई 2-3 दिवसच. बाई पाहुणा असा आपल्या गुड्डीला जगतो ना बाई, फुलासारखंच. अगं कशाची म्हणजे कशाची कमी नाही बघ. खायची म्हणू नका, कपड्याची म्हणू नका, सोन्या नाण्याची म्हणू नका. अगं गुड्डीनं फक्त तोंडातून शब्द काढायचं, हे जो शब्द निघल तो पाहुणा आणून देतोय. जावई बघा मला लाखात एक भेटलाय बघा, लाखात. आणि फिरायला पण इथं तिथं नाही येत, दुसऱ्या देशानं नेतोय फिरायला तिला. हाव काय? गुड्डीची तर मजाच आहे मग. हो ना माय, लय गुड्डीची मजा बाई. लय गुड्डीनं नशीब काढलं आपल्या. लेकीचं चांगलंच पाहिजे बघा, तेव्हा बरं वाटतंय माय बापाला. होय माय शांतामाय, लेकीचं चांगलंच पाहिजे. सगळ्यालाच वाटतंय की आपली लेक पण सुखातच असावी म्हणून. बरं शांतामाय, आता एवढ्या वेळ उभा राहिलीस तर जाय ना मग चहा घेऊन. नको माय कमले, आले दुसऱ्या वेळेस तर घेईन. आता लय कामत बघ. होय काय? बरं बरं, चालतंय मग. होय होय, चल मग कमले, निघते मी. होय होय. शांताबाईची तर कमालच वाटते बाई मला. सुनाचं सगळं नुसतं वाईट वाईट सांगते आणि लेकीचं म्हणलं की कौतुक करून सांगते. लेक सुनेला जीव लावतो तर चांगलं नाही वाटत शांताबाईला, आणि जावई लेकीला जीव लावतो तर मग लाखात एक जावई. जाऊ द्या, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्यासारखं भेटतच राहते.